औरंगाबादमध्ये MIM पक्षाचे नारेगाव प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेवक मतीन पटेल अडचणीत सापडले आहेत. निदा खानला आपल्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आता महापालिकेनेही कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेकडून मतीन पटेल यांच्या मालमत्तांची चौकशी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत 3 मालमत्तांवर अनधिकृत बांधकामांसंदर्भात नोटिसा चिटकवण्यात आल्यात. सोमवारी पटेल यांनी मालकी हक्काची कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याने प्रशासनाने संबंधित मालमत्ता नेमक्या कोणाच्या नावावर आहेत याची शहानिशा सुरू केली आहे. नोटिसांची मुदत मंगळवारी संपणार असून त्यानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात मतीन पटेल यांनी बिस्मिल्ला कॉलनी दर्गा मशिदीजवळील पत्त्याचा उल्लेख केला होता. मात्र हे घर नेमके कोणाच्या मालकीचे आहे याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. निदा खानला ज्या घरात लपवण्यात आले होते त्या घराच्या मालकीवरूनही प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या सूत्रानुसार संबंधित घरांवर ताबा मतीन पटेल यांचा असल्याचं सांगितलं जात असलं तरी अधिकृत व्यवहार किंवा कागदपत्रे उपलब्ध नाहीत. तिन्ही नोटिसांना उत्तर न दिल्याने प्रशासनाने या मालमत्ता अनधिकृत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केलाय. दरम्यान महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्ट केलंय की एखाद्या लोकप्रतिनिधीचे अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्याच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. प्रशासन कायद्याच्या चौकटीत राहून पुढील निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलंय. यापूर्वी MIMचे नगरसेवक मेराज खान हल्ल्याच्या प्रकरणात थेट चर्चेत आले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता मतीन पटेल प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, संभाजीनगर.